ओके ठीक आहे मुलांनो, एक्झाम्पल नंबर 14. काय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. ओके मुलांनो, खूप सिंपल एक्झाम्पल आहे. सोल्युशन: लेट P of n is cos theta plus I sin theta bracket raised to n is equals to cos of n theta प्लस आय साइन एन थीटा. ओके, स्टेप बाय स्टेप. स्टेप नंबर 1 करा आता. मग स्टेप नंबर 1, for n is equals to 1. Consider LHS. टाका LHS मध्ये व्हॅल्यू. cos theta plus I sin theta ब्रॅकेट रेस टू n म्हणजे 1 which is equals to काय येईल? पॉवर 11 लायची गरज नसते ना. cos theta plus I sin theta इक्वेशन नंबर 1 and RHS cos of 1 into theta therefore cos theta equation number 2. Okay, from 1 and 2. LHS is equals to RHS. Therefore, P of 1 is true. स्टेप नंबर 1 मध्ये अडचण बोला. सरळ सरळ LHS घेतली, LHS मध्ये n ची व्हॅल्यू 1 घेतली, RHS मध्ये n ची व्हॅल्यू 1 घेतली, दोन्ही सेम आले. ओके, स्टेप नंबर 2. Assume that P of k is true. Okay, that is cos theta plus I sin theta ब्रॅकेट रेस टू k याची व्हॅल्यू काय घेणार? cos of k theta plus इक्वेशन नंबर 3. स्टेप नंबर 3.
we have to prove that K P of K plus 1 is true. That is ओके, हे प्रूव्ह करायचंय. मग आता याची एलएचएस घ्या, कन्सिडर एलएचएस. ओके, काय होईल एलएचएस? ओके, इथे एक पॉवरचा आपला रूल आहे की जर बेस सारखा असेल तर पॉवर ऍडिशन करतो ना, तो रूल उलटा वापरू आणि स्प्लिट करून देऊ. म्हणजे कसं होईल? ब्रॅकेट रेस टू 1. बरोबर का? बेस सारखा आहे, नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉवरची काय होत असते? ऍडिशन. तेच. ओके, पण आता बाळांनो, तुम्हाला याची व्हॅल्यू माहिती आहे ना? इथे वाटलं तर मी तो रूल लिहून ठेवतो, जो रूल आपण यूज केलाय तो. ओके, आणि आता हा जो आहे ती व्हॅल्यू इथे पुट होईल फ्रॉम इक्वेशन 3. ओके, देअरफॉर एलएचएस इज इक्वल टू, टाका ती व्हॅल्यू. into आता ही जी व्हॅल्यू तुम्ही पुट केली ती कुठनं पुट केली? फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे बाळांनो, स्टेप 3 पर्यंत समजली? ओके, आता इथे या दोन ब्रॅकेटचं दिसते क्लिअर कट मल्टिप्लिकेशन. मास्क करा, या प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घ्या. इथे आपण असं करूया, सेकंड ब्रॅकेटने पहिल्याला मल्टिप्लाय करू, कॉस थिटाने या दोघांना मल्टिप्लाय करून, नंतर आय साइन थिटाने या दोघांना मल्टिप्लाय करून. म्हणजे काय होईल? कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ के थिटा इंटू कॉस थिटा प्लस आय साइन ऑफ के थिटा इंटू कॉस थिटा प्लस I cos of k theta into sin of theta plus I into I square
इंटू साइन थिटा. ओके. आणि आता बघा तुम्हाला आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती. आय स्क्वेअर आय इज इक्वल टू काय असतो रूट ऑफ -1 कॉम्प्लेक्स नंबर. मग आय स्क्वेअर किती येणार -1. प्लस इथे डायरेक्ट मायनस घ्यायचा किंवा प्लस -1 इंटू ओके. सिन्स इथे रिझनिंग द्या. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 या स्टेपला रिझनिंग देऊन ठेवा. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ओके. पुढे आता बघा ह्या दोन टर्म मध्ये आय आहे यांच्यात आय कॉमन करता येईल आणि ह्या दोन टर्मला मिक्स करता येईल. आता प्लस मायनस मायनस होऊन जाईल फक्त इथे. बरोबर आहे. आता मी टर्म्स मिक्स करतो बा. देअरफॉर LHS इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेतला. पहिली टर्म कॉस ऑफ के थिटा इंटू कॉस थिटा आणि ही टर्म इथे मायनस पहिली आणि चौथी टर्म मिक्स केली फक्त. बरोबर आहे. प्लस दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मधून आपण आय कॉमन घेतो. आय इंटू ब्रॅकेट ओके. आता बघा इथे वावर का फक्त मी के थिटाला ए म्हणतो आणि थिटाला बी. ओके. वाचा पहिला फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हा कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे आणि साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी हा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. मग हे दोन्ही जरी यूज केले देअरफॉर LHS पहिल्या टर्म मध्ये कॉस ऑफ ए प्लस बी प्लस आय साइन अगेन ए प्लस बी. तुम्ही ते दोन फॉर्म्युले वापरले. जे फॉर्म्युले लिहा. पहिला फॉर्म्युला वापरला कॉस ए प्लस बी चा आणि दुसरा फॉर्म्युला वापरला साइन ए प्लस बी चा. ओके. हा. आता बाळांनो इथे कॉस ह्या दोघांमधून थिटा कॉमन घेता येईल. जर थिटा कॉमन घेतला तिथे उरणारे के प्लस 1 इंटू थिटा. कारण इथे मल्टिप्लाय मध्ये काही नाही म्हणजे इथे मल्टिप्लाय मध्ये 1 असतो. प्लस
I into sine of k plus 1 into theta. आणि बाळांनो चेक करा तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याची RHS हीच आहे का. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं त्याला मार्क करून ठेवा वाटलं. आपला हे प्रूव्ह करायचं होतं. एलचच घेतली होती ही RHS आली का बरोबर ती. Okay, therefore LHS is equals to RHS, and therefore P of k plus 1 is true. आणि मग आता बाळांनो स्टेप नंबर 4 घ्यायची. स्टेप नंबर 4 तुम्ही लिहिणार आहे काय. फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2 and by method of mathematical induction, P of n is true and therefore ते स्टेटमेंट परत लिहायचंय कोणतं. cos theta plus I sin theta bracket raised to n is equals to cos of n theta plus I sin n theta. ओके बाळांनो एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलं नसेल तर. ओके ठीक आहे बाळांनो. एक्झाम्पल नंबर 15 तुम्हाला काल होमवर्कला सांगितलेलं होतं बरोबर आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16. आता 15 होमवर्क द्यायचं मागचं कारण हे एका 15 एक्झामला येतच नाही म्हणून ते होमवर्क दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 16 घ्यायचंय. Example number 16. Prove by method of induction आता हा डिटर्मिनंट नाहीये, हा मॅट्रिक्स आहे, दोन उभ्या लाईन नाहीये, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हे लक्षात घ्या. नाही तर लगेच डिटर्मिनंट व्हायचं त्याला तुम्ही. त्याला मॅट्रिक्स म्हणतात.
आता हा जो उलटा एक सिम्बॉल आहे तो आहे फॉर ऑल. हा उलटा आहे म्हणजे काय? फॉर ऑल. त्याची काय केली नाही, जसं आपण फॉर ऑल एन साठीच करतोय ना. ओके. आणि हे मॅट्रायसेस आहे. मॅट्रायसेसचे ऍडिशनचे रूल वेगळे असतात, मल्टिप्लिकेशनचे रूल वेगळे असतात. ठीक आहे. तर चला स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 करता येईल. करा बरं. अडचणी येणार आहे फक्त स्टेप नंबर 3 ला. ती पण सांगतो कशी सॉल्व्ह करायची. स्टेप 1 आणि स्टेप 2 करा प्रत्येकाने. ओके. सोल्युशन लेट. P of n is ओके. आता बाळांनो काय करायचं? स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 म्हटलं काय अडचण नाही. स्टेप नंबर 1 फॉर n is equals to 1. पॉवरला 1 लायची गरज. इक्वेशन नंबर 1 तिथे काय अडचण येणार नाही. ओके. RHS तो 1 into 2 किती होऊन जाईल? 2. इक्वेशन 2 आणि इथे आली therefore n is equals to RHS. therefore P of 1 is true. Step number 2. Assume that P of k is true. Therefore, that is bracket raised to k हे आलं इक्वेशन नंबर 3. ओके. स्टेप नंबर 3. We have to prove that
P of that is हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं. पहा, तुम्हाला मॅट्रिक्स माहिती का काय? अजून मॅट्रिक्स तुम्हाला माहित नाही तरी सुद्धा तुम्हाला अर्धा एक्झाम्पल तर सॉल्व्ह करता आलं. स्टेप नंबर 3 पर्यंत तुम्ही इझिली आले. स्टेप नंबर 3 मध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं. म्हणजे मॅट्रिक्स माहित नसताना सुद्धा तुम्ही हे एक्झाम्पल इक्वेशन नंबर 3 आणि स्टेप नंबर 3 पर्यंत आरामात लिहू शकता. आता प्रश्न आला तर एकच, आता सोडवायचं कसं? पण सोडवायचं काय? एलएचएस घ्यायची ना, सम दाखवायची ना, मग सोल्व पुढचा पार्ट घ्या. देअरफॉर कन्सिडर एलएचएस. घ्या एलएचएस. आता बघा, कॉमन सेन्स आतापर्यंत जे काही आपण सोडवत असतात, मला सांगा K+1 साठी आपल्याला काय सेपरेट करावं लागतं रे? के. मग इंडेक्स रूलने के सेपरेट होईल घ्यायचे? होईल ना, इंडेक्स रूलने के सेपरेट झाला, तो पण सेपरेट. मॅट्रिक्स गेले खड्ड्यात, अजून मॅट्रिक्स काहीच माहित नाही. ओके, म्हणजे इथे पहा तुम्ही काय काय. देअरफॉर कन्सिडर एलएचएस. काय एलएचएस? आणि ते रूल माहित नसताना, तुम्हाला मॅट्रिक्स माहित नसताना सुद्धा तुम्ही अशी स्टेप लिहू शकताय. सिन्स कोणता रूल वापरला? अजून तुम्हाला मॅट्रिक्स काहीच माहित नाहीये तरी सुद्धा आपण इथपर्यंत लिहिलं, बरोबर आहे? हा, आता त्या पुढे पण लिहित आहे तुम्हाला याची व्हॅल्यू तुमच्या इक्वेशन 3 मध्ये. ती इथे पुट करून द्या. देअरफॉर एलएचएस काय व्हॅल्यू त्या 1201 ची? 12K01. आणि कोणतं काही असं जगात पॉवरला 1 लिहायची गरज नसते. ती व्हॅल्यू पूर्ण पुट केली. हा, आता वर्ग याच्यानंतर ज्याला मॅट्रिक्स लॉजिक कळत नाही ना, त्याच्यासाठी बरं का 2 मिनिटं लिहायचं नाही बघ. त्यांनी डायरेक्ट जरी असं लिहिलं ना, ही आरची सांगायची ना आणि ती येणारच आहे ना, ती जर ते डायरेक्टली एलएचएस इक्वल्स टू आरएचएस झाले. स्टेप नंबर 3 सुद्धा प्रूव्ह विदाउट मॅट्रायसेस. मॅट्रायसेस माहीत नसताना सुद्धा. पण आता ऐका, आता तुम्हाला मॅट्रिक्स मला सांगतो. या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन ना, तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होतं रो इंटू कॉलम. रो इंटू कॉलम म्हणजे कसं बघा, ही पहिली रो, हा पहिला कॉलम, यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार इथे बघा, 1 into 1 प्लस 2K into 0
झाला का? रो इंटू कॉलम लिनियर घ्यायचा. पहिला एलिमेंट प्लस दुसरा एलिमेंट दुसरा एलिमेंट, रो इंटू कॉलम. हा झाला पहिला एलिमेंट. तर रो तीच ठेवायची, कॉलम पुढचा घ्यायचा आणि पुढचा एलिमेंट भेटणार 2 इंटू 1. 1 इंटू 2 करूया. आता हा दुसरा एलिमेंट इकडचा पहिला एलिमेंट संपला प्लस 2k इंटू 1. ओके, कॉलम संपले. मग आपला सुद्धा कॉलमच्या पहिला एंट्री संपणार. मला दुसरी रो घ्यायची, दुसरी रो आणि पहिला कॉलम 0 इंटू 1 प्लस 1 इंटू 0. संपली रो, पहिला कॉलम संपला, दुसरा कॉलम घ्यायचा 0 इंटू 2 प्लस 1 इंटू 1. हे आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं लॉजिक. कसं आहे ते? रो इंटू कॉलम, रो इंटू कॉलम, रो कॉलम संपले, पुढची रो कॉलम, पण प्रत्येक एलिमेंट ऍड करत जायचं आहे. म्हणजे इथे काय येणार पहा, 1 प्लस 0, 2 प्लस 2k, 0 प्लस 0, 0 प्लस 1. म्हणजे इथं पहिला एलिमेंट आला 1, दुसऱ्या एलिमेंट मध्ये 2 कॉमन घेऊ शकतो आपण, आणि त्या इथं मल्टिप्लाय मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे ना. मग 1 प्लस k लिहिला काय, k प्लस 1 लिहिला काय फरक पडणार नाही, 0. आणि चेक करा RHS. आणि नंतर मग घ्यायची स्टेप नंबर 4. ज्यांना ते मल्टिप्लिकेशन समजलं नसेल त्यांनी रेकॉर्डिंग लेक्चर आल्यानंतर ते मल्टिप्लिकेशन 3-4 वेळा मागे पुढे करून पहा, डायरेक्ट समजून जाईल कशी घेतली. आणि ज्याला नाही येत ते मल्टिप्लिकेशन त्यांनी हा कार्यक्रम कट करायचा 2 स्टेप. डायरेक्ट हा वरती लिहायचा, संपला. म्हणजे मॅट्रिक्स न येता सुद्धा आपण मॅट्रिक्सचं एक्झाम्पल मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करून दाखवलं. आणि त्याला तुम्ही डिटरमिनंट समजशाल ते स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे मॅट्रिक्सचे. आणि मॅट्रिक्स 12th ला आहे 6 मार्क्सचा चॅप्टर आहे. स्टेप नंबर 4 लिहा.
ओके, ठीक आहे मुलांनो. अशा प्रकारे आपला मॅथमॅटिकल इंडक्शनचा पार्ट संपलेला आहे, म्हणजे चॅप्टरचा अर्धा पार्ट संपलेला आहे. आता तुला पुढचा जो काही पार्ट सुरू करायचा आहे तो आहे बायनॉमियल एक्सपान्शन. पुढे नाव टाकून ठेवा फक्त, बायनॉमियल थेरम. बायनॉमियल थेरम. ठीक आहे मुलांनो, हा पार्ट आपण उद्या सुरू करूया. बायनॉमियल थेरमचा पार्ट उद्या सुरू करूया.